पुनर्विवाह भाग 19. आरोहीने ते पार्सल उघडले तर त्यात तिचे फेवरेट आईस्क्रीम होते. एक वेळ आदित्यकडे तर एक वेळ आईस्क्रीमकडे बघून कसे आहेत ना हे यांचं काही कळत नाही असे मनातल्या मनात बोलून हसू लागली. आरोही तेवढ्यात आदित्य तेथे आला व हसत बसण्यापेक्षा आईस्क्रीम आधी खा नाहीतर वितळून जाईल असे बोलून पाण्याची बॉटली घेऊन परत हॉलमध्ये जाऊन बसला. आरोहीनेही मग आनंदाने आईस्क्रीम खायला सुरुवात केली. ते बघून त्याला हायसे वाटले. आजच्या वागण्याने कालच्या त्यांच्यावरचा सगळ्यांचा राग त्याने पुसून टाकला होता. घरचे वातावरण तरी निवडले होते, परंतु आदित्यच्या मनातले वादळ काही गेल्या थांबत नव्हते. त्याला आरोहीसोबत कसे वागावे, कसे वागू नये हे त्याला काही कळत नव्हते. अशातच आदित्यला ऑफिसच्या काही कामानिमित्त आठवडाभरासाठी बाहेरगावी जावे लागणार होते. नेमका त्याच दिवशी वनमालाताईंनी आरोहीला व आदित्यला उन्हाळ्यातील पाहुणचार घेण्यासाठी फोन केला. आदित्यने मी परत आलो की पुढच्या आठवड्यात तुमच्याकडे येतो असे सांगत होता. वनमालाताईंना खूप बरे वाटले. इकडे आरोही आदित्यची जायची तयारी करून देत होती. त्यांचे कपडे, त्याला खाण्यासाठीचे स्नॅक्स, त्याच्या फाईल, इतर आवश्यक गोष्टी सगळ्या तिने व्यवस्थित पॅक केल्या होत्या. आज रात्रीचीच फ्लाईट होती. सगळ्यांनी त्याला निरोप दिला. त्यानेही सगळ्यांना काळजी घ्या असे सांगितले व वरद सोबत एअरपोर्टवर जायला निघाला. आदित्य दादाला सोडून वरदही घरी आला. आज घरी बरीच शांतता होती. लग्नानंतर पहिल्यांदाच आदित्य असा एकटा आणि तेही इतक्या दिवसांसाठी बाहेर गेला होता. इकडे आरोहीला तर खोलीत एकटीला खूप बोर होत होतं. राहून राहून आदित्यची आठवण येत होती. तिने न राहून फ्लाईटमध्ये बसले का असा मॅसेजसुद्धा केला. आदित्यची सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. त्यालाही खूप एकटं वाटत होतं. प्लेनमध्ये बसताच त्याने आरोहीला आता टेक ऑफ करणार आहे असा रिप्लाय केला. आरोही त्याच्या मॅसेजची वाटच बघत होती. त्याचा रिप्लाय वाचून तिने परत ओके, काळजी घ्या, पोचले की कळवा असा मेसेज केला. इकडे आदित्यच्या मोबाईलवर फ्लाईट मोड सुरू झाल्याने त्याला काही मेसेज मिळालाच नाही. मेसेजचा रिप्लाय न आल्याने आरोही थोडी नाराज झाली व बेडवर पडून राहिली. बाजूला आदित्य नाही हे बघून तिला खूप भीती वाटू लागली. खोलीत एकटीला झोपच येत नव्हती, त्यामुळे ती खाली आईच्या खोलीत जाऊन झोपली. आदित्य रात्री 2 वाजता हॉटेलवर पोचला तेव्हा मोबाईल चेक करताना त्याला आरोहीचा 11 वाजताचा मेसेज दिसला. पण आता ती झोपली असेल असे समजून त्याने रिप्लाय करायचे टाळले आणि तो पण बेडवर आडवा झाला, कारण सकाळीच त्याला मीटिंग होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या त्याने आरोहीला मेसेज केला की मी रात्रीच पोचलो. उशीर झाला म्हणून तेव्हा कळवले नाही, पण आरोही मात्र खाली झोपल्यामुळं तिचा फोन आईच्याच खोलीत होता. ती फ्रेश होऊन सकाळची कामे आवरत होती. कळवले नाही, पण आरोही मात्र खाली झोपल्यामुळं तिचा फोन आईच्या खोलीतच होता. ती फ्रेश होऊन सकाळची कामे आवरत होती. नाश्ता वगैरे झाल्यावर तिला फोनची आठवण आली. तिने लगेच जाऊन बघितला तर आदित्यचा मेसेज तिला दिसला. मेसेज वाचून तिचा चेहराच खुलला. त्यानंतर ती दुपारचे जेवण वगैरे काम आटपत होती. जेवताना ती आदित्य रात्रीच पोचल्याचे सासूबाईंना सांगितले. त्यांनी सुद्धा निर्धास्त झाल्या. आरोहीने दुपारी सगळ्या चादरी, पडदे व उशांची कवरे धुवायला मशीनमध्ये लावली व निवांत पुस्तक वाचत बसली. दुपारची वेळ कशी तरी निघून जायची, पण रात्र तिला खायलाच उठायची. इकडे आदित्य मीटिंग संपून लंच घेत होता तेव्हा आरोहीचा एकही मेसेज न आल्याने थोडा अस्वस्थ झाला. पटापटा लंच आवरून रूममध्ये गेला व घरच्या फोनवर कॉल केला. आई तर झोपल्या होत्या. आरोहीनेच फोन उचलला. हॅलो बोलताच आदित्यचा आवाज ऐकून तिला फार आनंद झाला. मेसेज न केल्यामुळं आदित्यला तिचा राग आलाच होता, पण तिचा आवाज ऐकून त्याचा सगळा राग व थकवा निघून गेला. तो फोनवर विनाकारण इकडली तिकडली चौकशी करत होता, कारण त्याला फोन ठेवावा असं वाटत नव्हतं. पण रात्रीच्या प्रवासाने झोप अनावर होत होती. जांभई देणे सुरू झाले होते. आरोहीने त्याला तुम्ही थकला आहात, आराम करा असे बोलून फोन ठेवला आणि तो नाईलाजाने झोपी गेला. इकडे आरोहीने मशीन बंद केली व कपडे सुकत घातले. आज लताबाई सकाळी लवकरच येऊन गेल्या होत्या, कारण त्यांना लग्नाला जायचे होते. फोन ठेवायची आरोहीची सुद्धा इच्छा नव्हती, पण ती स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकत होती, कारण आदित्यने तिला सांगितलेलेच होते की लक्षात होतं. वर्तमानपत्र वाचताना एका खाजगी क्लासेसमध्ये संस्कृत शिकवणारी शिक्षिका हवी आहे अशी जाहिरात तिला दिसली आणि आदित्य आल्यावर त्याला विचारूया म्हणून तिने ते कात्रण नीट सांभाळून ठेवले.
कारण लहानपणापासूनच तिला शिक्षिका या पेशांचे खूप अप्रूव होते. तिने संस्कृतमध्ये BM केले होते, त्यामुळे ती आणखीनच खुश झाली. संध्याकाळची दिवे लागणी झाली. सगळ्यांना विचारून जेवण तयार केले व सगळं आटपून मग आरोही तिच्या खोलीत गेली आणि परत तिला आदित्यच्या आठवणांनी वेड लावले. मोबाईल हातात घेऊन टाईप करू की नको या विचारात तिने जेवण केले का असा मेसेज आदित्यला केला. तो दुसऱ्या दिवशीच्या प्रेझेंटेशनची पूर्ण तयारी करत होता. मेसेजची रिंगटोन वाजताच त्याने मोबाईल हातात घेतला व आरोहीचे नाव बघून खुश झाला. दोघांचे मेसेजमध्ये बोलणे सुरू होते. आज जवळपास त्याने 1 तास चॅटिंग केली होती. आता शेवटी गुड नाईट मेसेज करताना दोघांच्याही जीवावर आले होते, पण झोपावे तर लागणारच होते ना. त्यामुळे नाईलाजाने फोन बाजूला ठेवून ते झोपी गेले. आज आरोही खोलीतच झोपली. त्याच्याशी बोलल्याने तिचे मन जरा शांत झाले होते. झोपेतसुद्धा त्याचे स्वप्न ती बघत असावी, कारण तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू सकाळपर्यंत तसेच होते. दुसरा दिवस उजाडला. आरोही आरामात सगळं आवरत होती, कारण सगळे आज घरीच होते. आदित्य मात्र आज दिवसभर खूप बिझी होता. दिवसभर त्याला वेळच मिळाला नाही. डायरेक्ट रात्री 11 वाजता तो हॉटेलवर परतला. दिवसभरात एकदाही आदित्यचा कॉल किंवा मेसेज आला नाही म्हणून आरोही काळजीतच होती. थोडा रागही आलेला होता, म्हणून तिनेही त्याला कॉल केला नाही. पण लक्ष मात्र सगळं फोनमध्येच होतं आणि तेवढ्यातच फोन वाजला. फोनवरचं नावही न वाचता लगबगीने उचलून तिने बोलायला सुरुवात केली. सकाळपासून एकही कॉल केला नाही. कुठे होतात? ठीक आहेत ना सगळं? बिझी होतात तर कळवायचंच ना. अशा नाना प्रश्नांचा भंडीवार तिने सुरू केला. आदित्य बिचारा शांतपणे ऐकत बसला. समोरच्याचं काहीच बोलत नाही हे बघून झोपले की काय असं विचारलं तेव्हा आदित्य हसून नाही ऐकतोय. आदित्य म्हणाला, तुझं बोलणं झालं की सांग असे म्हणाला तेव्हा आरोही जीभ चावून शांत बसली. मग आदित्यने सॉरी बोलून झोपली का नाहीस इतका वेळ झाला तरी असे विचार. आरोही म्हणाली, तेव्हा तुमचा एकही मेसेज आला नाही, मग कशी झोप येणार असे चुकून तिच्या तोंडून निघाले. आदित्य म्हणाला, म्हणजे? आरोही म्हणाली, नाही काही नाही, झोपणारच होती आता. आदित्य म्हणाला, अच्छा असे तिची फिरकी घेऊ लागला. आरोही बिचारी आपली चोरी पकडली गेली असे समजून शांत बसली. इकडे आदित्यने बोलावं म्हणून उगाच काही बाही विचारत होता. ती फक्त हो नाही इतकेच उत्तर देत होती. तुला कंटाळा येत असेल तर बोलण्याचं तर तू ठेवू शकतेस असा टोमणा देखील आदित्यने तिला मारला. तरी पण आरोही शांतच होती. पुन्हा स्वारी आणि गुड नाईट बोलून त्यांनी दिवस संपवला. 4-5 दिवस असेच भरभर उडून गेले. आरोही आदित्य घरी असताना जितके बोलायचे नाही तितके दूर जाऊन जास्त बोलू लागले होते एकमेकांशी. बोलल्याशिवाय त्यांचा दिवस ना सुरू होत होता ना संपत होता. म्हणतात ना, थोडा काळाचा दुरावा नात्यांना जवळ घेऊन येतो, तसे काहीसे त्यांच्या बाबतीत सुद्धा झाले. उद्या सकाळी आदित्य परत येणार होता, त्यामुळे आज संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊ. तितके जे काही प्रसिद्ध आहे त्यांची थोडी शॉपिंग करायचा त्याचा विचार होता. म्हणून मीटिंग संपल्यानंतर तो आराम न करता आपल्या असिस्टंटसोबत फिरायला गेला. तिथे दुकानामध्ये खूप सुंदर साड्या त्याला दिसल्या, त्यामुळे 2 साड्या त्याने खरेदी केल्या. बाजू दुकानात पर्सचे दुकान दिसले, तिथे तो रेंगाळला आणि एक पर्स विकत घेतली. आज तो फिरत असताना त्याला दिसलेल्या प्रत्येक गोष्टीत आरोहीला छान दिसेल ना, हाच विचार त्याच्या डोक्यात येत होता. आज सगळ्यात जास्त शॉपिंग त्याने आरोहीसाठीच केली होती. काही मिठाई वगैरे घेऊन तो हॉटेलला परत आला. फ्रेश होऊन बॅग्स पॅक करायला घेतल्या. येताना तर आरोहीने सगळं नीट पॅक करून दिलेलंच होतं, पण आता त्यालाच करावं लागणार होतं. त्याने बोर होऊ नये म्हणून आरोहीला कॉल करून तो स्पीकरवर ठेवला होता. सामान भरू लागला. तिने हात कणकेचे होते, त्यामुळे वाजत असलेला फोन सरिताताईंनी तिच्याकडे आणून दिला. तिने लाजून फोन आपल्या कानाला लावला. उद्या परत येतोय, काही आणायचं आहे का तुझ्यासाठी असे तिला विचारले तेव्हा आरोही म्हणाली, मला काही नको, फक्त तुम्ही लवकर या असे बोलून जीभ चावली. तो यावेळेस काहीच बोलला नाही, कारण तिला चिडवेल की ती बोलायची बंद होते हे केव्हाना त्याला चांगलेच माहिती होते. त्यालाही घरी जायची खूप ओढ लागली होती. तिच्याशी बोलता बोलता बॅग्स कधी पॅक झाल्या त्यालाही कळाले नाही. तिने जेवण केले का विचारले तर आदित्य म्हणाला, नाही, ऑर्डर दिलेली आहे, येतच असेल असे बोलला. तितक्यातच डोअर बेल वाजली आणि दोघेही हसू लागले. आरोही म्हणाली, तुम्ही घ्या जेवण करून, मी सुद्धा बाकीच्यांना वाढते असे म्हणून फोन ठेवला. दोघांनीही जेवण आटोपले.
आरोही आवराहार करत होती आणि आदित्य तिचा फोन कधी येईल म्हणून वाट बघत होता. खूप वेळ होऊन गेला तरीही तिचा कॉल आला नाही म्हणून रागाने त्यानेच कॉल केला तर तिचा फोन बिझी दाखवत होता. त्याला अजूनही रागच येत होता. आरोहीला याबद्दल काहीच माहिती नव्हते कारण तिचा फोनवरून सासूबाई मावशींसोबत बोलत होत्या. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.